नमस्कार. आज आय-डी-टी एज्युकेशनच्या माध्यमातून आय-डी-टी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण फॅशन डिझाइन क्षेत्रातील काही मान्यवरांच्या माध्यमातून फॅशन डिझाइन क्षेत्रातील नॉलेज आज घेत आहोत. त्यात आपल्यासोबत आज उपस्थित आहेत फॅशन डिझायनर धनश्री म्हस्के मॅडम, ज्या रिन्यूज फॅशन स्टुडिओच्या सर्वेसर्वा आहेत. आज आपण त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी जाणून घेऊयात. प्रथमतः तर धन्यवाद मॅडम, की तुम्ही या पॉडकास्टसाठी तुमचा बहुमूल्य वेळ दिला आणि हा पॉडकास्टसाठी तुम्ही आलात. मला आज तुमच्याकडून खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, ज्यात फॅशन डिझायनिंग क्षेत्राबद्दल तर बरंचसं काही आमच्या विद्यार्थ्यांना नॉलेज भेटेल, अशा गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही फॅशन डिझायनिंग कोर्सची सुरुवात केली आणि आज फॅशन डिझायनर म्हणून काम करतायत, हा थोडक्यात प्रवास तुम्ही आम्हाला सांगा. ॲक्च्युली ज्यावेळेस मी फॅशन डिझायनिंग म्हणजे करायचे हे असं हे नव्हतं. म्हणजे लग्नानंतर वगैरे की बाबा जॉब सोडला आहे, तर मग आता काय करू शकतो. सो मग फॅशन डिझायनिंगमध्ये कुठेतरी ते असतं ना मनामध्ये की बाबा एक बाबा आपण डिझायनिंगकडे जाऊ शकतो. थोडासा कल तिकडे माझा जास्त होता. सो मग लग्नानंतर मी तसं जॉईन केलं. जास्त वेळ नाही झालेला आहे, एक 3 ते 4 वर्ष झाले असतील. पण तरीसुद्धा एवढा डेंजर चेंज झाला आहे ना सगळ्या ह्याच्यामध्ये. कॉम्प्युटराईज म्हणा, म्हणजे आपले वेगवेगळ्या प्रकारचे जे एम्ब्रॉयडरी वगैरे, इलस्ट्रेशन वगैरे याच्यामध्ये खूप ड्रास्टिक चेंजेस आहे. सध्याच्या जसं ट्रेंडिंग गोष्टी जशा रोज नवीन मार्केटमध्ये काही ना काहीतरी येतच आहे. असं नाही आहे की ते स्टेबल आहे. जसे की आता आपण पाहतो जसे जुने जे काही 90sमध्ये जे काही गारमेंट्स होते ते परत पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये येतात. सो मग असं आहे ना, ती सायकल असते ना की गोल 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 फिरतीये ती. बरोबर जे ट्रेंड गेला तो पुन्हा रिटर्न येणारे काही वर्षांनी. सेम तसंच प्रोसेस माझ्यासोबत चालली आहे. परत जो गेलेला ट्रेंड होता तो हळूहळू परत रिटर्न येतोय माझ्याकडे. तुम्ही म्हटले ट्रेंड बदलतोय आता. तुमच्या नजरेतून आत्तापासून कोरोनाच्या आधीचा ट्रेंड आणि कोरोनाच्या नंतरचा ट्रेंड हा याच्यामध्ये कसा बदल जाणवतो? तसा ट्रेंड चेंज झाला म्हणजे कोरोनाच्या आधीमध्ये आहेत ना, खूप सारे वेस्टर्न आउटफिट्स वगैरे होतेच ट्रेंडमध्ये. पण आत्ता त्याला ना ऑफिशियल लुक्स वगैरे जे असतात ना, त्याच्याकडे थोडं जास्त कल वाटतो ॲज माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये. म्हणजे ट्राउझर्स वगैरे झालं, शर्ट्स झालं, ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त म्हणजे जे टीनेजर्स वगैरे पण आहेत ना, ते त्याच्याकडे जास्त कल घेतात. आता आधी कसं म्हणजे मॉडर्न डिझाईन म्हटल्यानंतर शॉर्ट्स वगैरे आलं. ह्या सगळ्या गोष्टी जास्त होत्या. आता आहेत त्या, पण त्याच्यामध्ये थोडंसं ऑफिशियल चेंज झालेला आहे. असं म्हणू शकतो आपण आधी थोडंसं सोबर वगैरे नव्हतं. थोडंसं ब्राईट लुक्स वगैरे जास्त होते. बरोबर. सो मग आता तसं कसं थोडेसे सोबर कलर्स आहेत त्याच्यामध्ये. जसे की आपण लग्नामध्ये पण बघतो. आधी कसे एकदम भडक कलर होते. रेड कलर म्हणा किंवा राणी कलर वगैरे आपण म्हणतो. तसेच ते आता चेंज डायरेक्ट पेस्टल शेड्समध्ये झालेलं. म्हणजे एकदम ऑपोझिट आलेलं आहे ते सगळं बरोबर. कल्चर. सो मग ते हळू थोडंसं चेंज होत चाललंय. टेक्नॉलॉजीप्रमाणे आता फॅशन डिझायनिंगमध्ये काही बदल होतील असं वाटतं का तुम्हाला? जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, रोबोटिक टेक्नॉलॉजी आली, मशिनरीजमध्ये जबरदस्त न्यू मशिनरीजच्या टेक्नॉलॉजी आल्या, एम्ब्रॉयडरीमध्ये नवीन मशिनरीजच्या टेक्निक आल्या. मग याच्यामुळे फॅशन डिझायनिंगमध्ये बदल होईल असं वाटतं का? सर तसं बदल तर असं वाटत नाही कारण शेवटी जो हाताने जे काम करू शकतो आपण ते मशीन नाही करू शकत आहे. कितीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली म्हणजे जसं आपण आता बरेच जण ऐकता की एआयमुळे खूप सारे जॉब्स जाणार आहेत म्हणून. ठीक आहे, ते जाणार असतील, एआय त्याचं काम परफेक्ट करत पण असेल, पण जी हाताची कला असते, जे हँडलूम्स आहेत त्याला चेंज नाही, म्हणजे त्याला कोणी तोड नाही देऊ शकत आहे. सो मग मला असं वाटतं की ठीक आहे, काही ना थोड्याफार प्रमाणामध्ये चेंज होणार आहे, पण शेवटी जे हाताचं जे काम आहे ना, ते हातच करू शकतात. त्याच्यामध्ये कोणी मशीन नाही करू शकणार आहे. रेडीमेड कॉस्ट्युम्स खूप चांगल्या व्हरायटीजमध्ये, डिझाईन्समध्ये मार्केटमध्ये अवेलेबल होतात आणि लोकांची चॉईस रेडीमेड कॉस्ट्युम्सला लवकर असते, कारण त्याच्या कॉस्टिंग्स कमी असतात. मग अशा वेळेस फॅशन डिझायनर समोर खूप मोठा चॅलेंज असतो. याला ओव्हरकम कसं करायचं? आता रेडीमेड्समध्ये सर ऑप्शन्स खूप सारे आहेत. जसे की आता कस्टमर्स वगैरे पण आले ना, की मी हे पाहिलं होतं किंवा हे Pinterestवर वगैरे पाहिलंय, ह्या हिरोईननी हे घातलंय, मग मला तेच पाहिजे नाही. पण मला मार्केटमध्ये ह्या रेटमध्ये भेटतंय. पण ते एक खंत अशी म्हणू शकते मी, की कस्टमर्सला कळत नाहीये, की त्याच्यामध्ये त्यांनी फॅब्रिक काय यूज केलंय. बरोबर. तुम्हाला फक्त एम्बलिशमेंट दिसते त्याची. त्याचं तुम्ही लाइनिंग पाहणार नाहीये, सॅटिन पाहत नाहीयेत. पण तसंच जर आपण फॅशन डिझायनर एक जो प्रोव्हाईड करतो तुम्हाला आउटफिट, त्याच्यामध्ये पूर्ण 100% तो स्वतःचं दिलेलं असतं. प्लस त्याच्यामध्ये तो टॉप क्वालिटीचं मटेरियल यूज करतो. बरोबर. त्याचबरोबर जे लाइनिंग वगैरे यूज केलेलं असतं ते परफेक्टच असतं. आता कधी-कधी आपण गारमेंटमध्ये ते आवडून पण जातं, ते कळत नाही कसं आवडतंय सगळ्यांना, की लाइनिंग एक आहे, पण त्याच्यावरती मेन फॅब्रिक वेगळंच आहे काहीतरी, तरी पण कस्टमरला आवडतं. अरे पण ते जात नाहीये त्याच्यावरती. हे थोडंसं एक माइंडसेट आहे कस्टमर्सचा किंवा लोकांचा, की तो थोडासा चेंज व्हायला पाहिजे.
ॲज कम्पेअर टू त्याच्यानुसार मग आपण फॅशन डिझायनर्स काय करतो, तुम्हाला परफेक्ट शेडच भेटणार आहे. तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसारच काम भेटणार आहे. बरोबर. छोट्या छोट्या चेंजेस, बारीक बारीक काही अल्टरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी एक फॅशन डिझायनर प्रॉपर करून देऊ शकतो. प्लस त्याच्यासोबत तुमच्या बॉडी टाईपला काय सूट होणार आहे ते ते सांगणार सुद्धा आहे. सांगणार आहे. हो. आता जे विद्यार्थी करंट सिच्युएशनला 2025 वर्षामध्ये शिकतात, त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सूचना द्याल की त्यांचं करिअर चांगलं होईल? सगळ्यात पहिले तर म्हणजे मी जसं ऑब्झर्वेशन करते ना सगळ्या टीनेजर्सचं, त्यांच्यामध्ये तर आहेत ना, एक तर पेशन्स नावाची गोष्ट पाहिजे नाही. ती थोडीशी त्यांनी अंमलात आणली पाहिजे की बाबा थोडंसं पेशन्स ठेवा, होणारच सगळ्या गोष्टी. सगळं जसं रील ते 1 मिनिटाचं असतात ना, म्हणजे अक्षरशः मी असं ऑब्झर्व पण केलेलं आहे. 5 मिनिटाचं गाणं जर असेल ते 1 मिनिटात चेंज करतात ते सगळे. बरोबर. कारण ही सवय लागली इन्स्टाच्या स्क्रोलिंगमुळे, की बरोबर. स्क्रोल करायचा जमाना आहे सध्या, इन्स्टंट पाहिजे हे सगळं. पण तीच गोष्ट आहे ना, थोडीशी पेशन्स ठेवून जर केली, थोडीशी कन्सिस्टन्सीनं जर केली आणि थोडंसं मॅच्युरिटीने जर केली ना, तर ती जास्त चांगली होऊ शकते आणि त्याचा रिझल्ट जास्त चांगला येणार आहे. आयडीटी एज्युकेशन्सने हा जो पॉडकास्ट सुरू केलेला आहे किंवा ज्याच्यात अवेअरनेस क्रिएट होतोय किंवा फॅशनची माहिती दिली जाते, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर पॉडकास्ट एक म्हणजे एकदम भारी विषय आहे हा. कारण मोस्टली जेवढे एज्युकेशन सेक्टर्समध्ये वगैरे आहेत ना, तिथे मोस्टली ह्या गोष्टी नाही होत. कारण मी जेवढे ऑब्झर्व केलेलं आहे त्याच्यामध्ये ते नाहीच होत. पण आपल्याकडे हे एक एक्स्ट्राचं असं नॉलेज भेटणार आहे ना मुलांना, की आपण जे सांगतो बाबा, हा हे करा, हे करा, हे करा. म्हणजे टीचर जे सांगतील स्टुडंट्सला, की तुम्ही हे करायला पाहिजे. पण हे केल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये काय होतं ना, हे त्यांना हे जे पॉडकास्ट आहे त्याच्यातून त्यांना कळणार आहे. कारण ते जे ह्याच्यातून सगळ्यांनी गेलेलं म्हणजे जेवढे पॉडकास्ट असते त्यांनी फॅशन डिझायनिंगचे स्टुडंट पण राहिलेले आहेत ते. त्यांनी स्टुडंट्सच्या वेळेस त्यांनी काय काय फेस केले हे त्यांना पण माहिती आहे. पण त्याला ओव्हरकम करून स्वतः इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर काय काय करायचं आहे ना, हे ह्याच्यातून कळणार आहे सगळ्या मुलांना. आजची गोल्डन लाईन काय सांगाल? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या टीनेजरसाठी गोल्डन लाईन माझी हीच असेल, कन्सिस्टन्सी आणि त्याचसोबत तुमचं पेशन्स लेवल, या दोन्हीसुद्धा गोष्टी फक्त एज्युकेशनसाठीच नाही तर तुमच्या इन फ्युचर तुमच्या बिझनेससाठी म्हणा, जॉबसाठी म्हणा, ह्या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. नक्कीच आज आपल्याला धनश्री म्हस्के मॅडम, फॅशन डिझायनर म्हणून त्यांनी जी काही एक्सपिरियन्स आपल्यासमोर शेअर केला, जी काही माहिती आपल्यासोबत सांगितली, ही खरोखर खूप चांगली होती. मॅडम, बिहाफ ऑफ आयडीटी एज्युकेशन्स मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही खूप सुंदर अशी माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.